नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करियर अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणारी अपकमिंग टीईटी परीक्षेसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत। केसागर पब्लिकेशनतर्फे लेक्चर सिरीज तुम्हाला पूर्णपणे इथं मोफत मिळत आहेत आणि या लेक्चर सिरीजमधून आपण जे काही शिकत आहोत डेफिनेटली तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर याच्या आधी आपण MCQ सेशन कंडक्ट केलेले आहेत। काही इम्पॉर्टंट टॉपिक्सवरचे थेरी सेशन आपण इथे कंप्लीट करत आहोत। तर हे जे कंटेंट आपण घेत आहोत हे कंटेंट आपण घेत आहोत केसागर पब्लिकेशनची अतिशय दर्जेदार अशी पुस्तकं जी टीईटी टेटसाठी पूर्ण महाराष्ट्र वापरतो आणि विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी किंवा रिझल्ट आणून देणारी पुस्तकं। तर या पुस्तकामधून आपण सेशन कंडक्ट करत आहोत महा टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र। इतरही सब्जेक्टची पुस्तकं आहेत, लक्षात घ्या। इथं आपण बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र शिकतोय म्हणून आपण हे पुस्तक दाखवत आहोत। तर पुस्तकाचं वैशिष्ट्य हे आहे की प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर 13 पासून 21 पर्यंतचे सगळे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतात। त्याचं विश्लेषण तुम्हाला मिळते। सगळ्यात महत्त्वाचं सोबतच 5000 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न। लक्षात घ्या, मानसशास्त्राचे वस्तुनिष्ठ प्रश्न कुठंच मिळत नाहीत। ओके, जे तुम्हाला इथं क्वालिटी क्वेश्चन मिळतील आणि माइंड मॅप आहेत, सोबत थेरी पण आहे। विद्यार्थ्यांना असं नाही की बाबा फक्त MCQच आहे, थेरी नाही आहे, तर थेरी पण आपण इथूनच कंडक्ट करत आहोत। तर हे पुस्तक तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल। आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती पुस्तक फक्त 240 रुपयाला आहे किंवा तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर केसागर बुक हाऊसला भेट देऊन तुम्ही पुस्तक परचेस करू शकता किंवा तुमच्या सिटीमध्ये प्रमुख पुस्तक विक्रेते Amazon फ्लिपकार्टवरती पण आपली पुस्तकं अवेलेबल आहेत। ठीक आहे, ओके। तर याच पुस्तकामधून आज आपण कव्हर करतोय अध्ययन हा आपला एक महत्त्वपूर्ण टॉपिक। लक्षात घ्या, डीएड बीएड करून तुम्ही इथं आलेले आहात, हा सिलेबस बऱ्यापैकी तुम्हाला परिचित आहे। तर इथं आपण शिकवत नाही आहोत, आपण जस्ट रिवाइज करतोय, लक्षात घ्या। ठीक आहे, तर शिकवायचं म्हणजे तुम्हाला प्रत्येक पॉईंट टू पॉईंट समजावून सांगावं लागतं, तरीही आपण इथं प्रयत्न करतोय। पण काहीतरी तुमचा टच आधी असला पाहिजे मानसशास्त्राला, जेणेकरून तुम्हाला हे सेशन समजतील। ठीक आहे, ओके, चला तर आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया। तर अध्ययन हा जो घटक आहे, हा घटक आपल्या परीक्षेमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाची संकल्पना असतील, अध्ययनाची वैशिष्ट्ये असतील, अध्ययनाच्या उपपत्ती आहेत, अध्ययन संक्रमण म्हणजे काय, अध्ययन वक्र का आहे, हे सगळे क्वेश्चन वारंवार एक्झाममध्ये रिपीट झालेले आहेत आणि ते क्वेश्चन आपल्याला इथं जेव्हा आपण थेरी कंप्लीट करतो तेव्हाच आपल्याला सोपे जाऊ शकतात। ओके, तर आजच्या सेशनमध्ये आपल्याला शिकायचं आहे काय, आजच्या सेशनमध्ये आपल्याला शिकायचं आहे लर्निंग म्हणजे अध्ययन म्हणजे काय, अध्ययन उपपत्ती आणि अध्ययन संक्रमण। ठीक आहे, ओके, क्लिअर। तर एक एक करून आपण हे मुद्दे इथं कव्हर करायला घेऊया। चला बघा, याच्यामध्ये जेव्हा आपण टॉपिकला स्टार्ट करतो तेव्हा तुम्हाला अध्ययनाची संकल्पना जी आहे त्या संकल्पनेवरती क्वेश्चन येऊ शकतात, अध्ययनाच्या वैशिष्ट्यांवरती क्वेश्चन येऊ शकतात, अध्ययन प्रक्रिया काय आहे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात, अध्ययन वक्र हा तर इम्पॉर्टंटच आहे, याला IMP करा, अध्ययन वक्र। त्याच्यानंतर अध्ययनाच्या उपपत्ती व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याच्यामध्ये तुम्ही डीएड बीएडला अभ्यास दिला असेल, थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती आणि पॅवलॉवची अभिजात अभिसंधान उपपत्ती, या दोन्ही उपपत्ती आपल्या एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत। त्याच्यानंतर अध्ययन संक्रमणामध्ये अध्ययन संक्रमणाची संकल्पना, अध्ययन संक्रमणाचे प्रकार आणि अध्ययन संक्रमणाचं महत्त्व, याच्यावरती पण थोडासा फोकस असतो। तर हा आपला कंप्लीट टॉपिक झाला। इतकं आपल्याला या टॉपिकमध्ये शिकावं लागतं। ठीक आहे, जास्त काही बघा लेक्चर लेंदी करण्यामध्ये अर्थ नाही आहे, तेवढा IQ तर आपला असतोच ना। विनाकारण एक कॉन्सेप्ट 17-18 मिनिटे शिकवायची काय गरज आहे, तुम्ही डीएड बीएड करून इथं आलेले आहात, बरोबर। तर विद्यार्थ्यांनी तेवढं समजून घेतलं पाहिजे। डेफिनेशन लक्षात ठेवा, डेफिनेशनमध्ये काहीही अवघड नसतं, फक्त तुम्हाला कीवर्ड्स लक्षात ठेवायचे असतात। जसं आपण बुद्धिमत्ता टॉपिक घेतला, स्मृती टॉपिक घेतला, तसंच तुम्हाला अध्ययन हा टॉपिक जर बघितला तर इथं तुम्हाला गिलफोर्ड यांची एक डेफिनेशन लक्षात ठेवावी लागेल, गिलफोर्ड यांची डेफिनेशन, बरोबर। त्याच्यानंतर उडवर्थ यांची एक डेफिनेशन लक्षात ठेवावी लागेल आणि मर्फी यांची डेफिनेशन लक्षात ठेवावी लागेल। या 3 मानसशास्त्रांच्या डेफिनेशन शिवाय डेफिनेशन विचारली जात नाही, लक्षात ठेवा। ओके, क्लिअर, 100%। तर इथं जर आपण बघितलं तर पहिली डेफिनेशन जी आहे
ती आपल्याला इथं बघायची आहे. मानसशास्त्राची पहिली डेफिनेशन. गिलफोर्ड काय म्हणतात बघा, अनुभूतीद्वारा व्यक्तीच्या वर्तनामध्ये हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन. ओके, आता यांच्या डेफिनेशन मध्ये शब्द काय आला, अनुभूती. ओके, बदल कशामध्ये होतोय, वर्तनामध्ये होतोय. तर गिलफोर्ड म्हणतात की अनुभूतीच्या द्वारा व्यक्तीच्या वर्तनामध्ये जे हळूहळू बदल, एकदम बदल घडतोय का नाही, हळूहळू घडतोय, तर त्याला आपण काय म्हणतोय, अध्ययन, असं गिलफोर्ड यांनी म्हटलेलं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर वुडवर्थ काय म्हणतात बघा, वुडवर्थ यांनी काय म्हटलेलं आहे, अध्ययन म्हणजे प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी. आता यांनी प्राणी हा वर्ड वापरलाय, कोणत्याही प्रकारे विकास म्हटलंय त्यांनी, बरोबर. आणि त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी क्रिया. म्हणजे जेव्हा अध्ययन घडतं की नाही, तर त्या अध्ययनाचा फायदा आपल्याला काहीतरी होत असतो, बरोबर. मग इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे की अध्ययन म्हणजे काय, तर प्राण्यांचा कोणत्याही प्रकारे विकास. ओके, सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास, त्याच्यानंतर इतर काही विकासाचे टाईप आहेत. आणि विकास घडवून आणणारी तर ही प्रक्रिया आहेच आहे, पण त्याचे जे अनुभव आहेत, अध्ययनाचे अनुभव आणि परिस्थिती यांचं स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी. ओके, ऑब्विसली अध्ययनामुळे फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो, आणि परिस्थिती पूर्वीपेक्षा निराळी करण्यामध्ये अध्ययनाचा रोल असतो. त्यालाच यांनी म्हटलेलं आहे अध्ययन. ओके, क्रिया म्हणजे काय, अध्ययन. ओके, म्हणजे वुडवर्थ त्यांच्या डेफिनेशन मध्ये तुम्हाला अनुभव हा शब्द दिसणारच आहे, फक्त प्राणी हा शब्द लक्षात ठेवा. बघा, हे डेफिनेशन पाठ कराव्या लागू नये म्हणून मी तुम्हाला सांगते की डेफिनेशन मध्ये कीवर्ड्स लक्षात ठेवायचे असतात. त्याच्यानंतर वर्तन हा जो वर्ड आहे गिलफोर्ड यांच्या डेफिनेशन मध्ये आलेला आहे आणि मर्फी यांच्या डेफिनेशन मध्ये. वर्तन आणि अवबोध. आता अवबोध म्हणजे काय हे मी तुम्हाला आधी शिकवलंय, पुन्हा असं म्हणू नका की मॅडम तुम्ही शिकवलं नाही, पाठीमागचे सेशन बघून घ्या. वर्तन आणि अवबोध या दोन्हींमधील सुधारणा म्हणजे शिक्षण होय. ओके, वर्तन आणि अवबोध या दोन्हींमधील सुधारणा म्हणजे शिक्षण होय. तर ही शिक्षणाची डेफिनेशन कोणी दिली, मर्फी यांनी दिलेली आहे. तर या 3 डेफिनेशन करा, या 3 डेफिनेशन वरती तुम्हाला क्वेश्चन दिसू शकतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, अध्ययन प्रक्रिया काय आहे. सगळं फॅक्च्युअल आहे इथं आणि खूप महत्त्वाचं आहे, एक्झाम मध्ये विचारलंही जाऊ शकतं. अध्ययन ही एक प्रक्रिया आहे, आपण पाठीमागं पण बघितलं, पण कोणतीही प्रक्रिया एका टप्प्याद्वारे घडत असते. आपण बोललो की नाही अध्ययन पटकन घडतं का, नाही, हळूहळू घडतं. मग त्याच्यामध्ये टप्पे असणार ना, हळूहळू घडतं म्हटल्यानंतर. मग इथं विविध टप्प्याद्वारे आपल्याला अध्ययन जे आहे ते अध्ययन पार पडताना दिसतं. ओके, मग आपल्याला क्वेश्चन कशावरती येणार, हे टप्प्यांवरती येणार. कोणते टप्पे आहेत, कोणत्या टप्प्याद्वारे अध्ययन ही प्रक्रिया पार पडते. तर पहिला टप्पा आहे उद्दिष्ट, ऑब्जेक्टिव्ह. दुसरा आहे प्रेरणा. तिसरा आहे शोधन. चौथा आहे समायोजन आणि पाचवा आहे वर्तनाची पुनर्रचना. लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्ट टप्पेही विचारले जाऊ शकतात आणि जर खूपच मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचा क्वेश्चन त्यांना विचारायचा असेल तर सेपरेटली तुम्हाला उद्दिष्ट या पॉईंटवरती क्वेश्चन विचारतील. प्रेरणा हा तर सिंपल टॉपिकच आहे. शोधन, समायोजन, वर्तनाची पुनर्रचना. तर ह्या टप्प्यांचा जो सिक्वेन्स आहे ना, हा सिक्वेन्स तुम्ही लक्षात ठेवा. चढता क्रम आणि उतरता क्रम असेही क्वेश्चन आता परीक्षेमध्ये बनत आहेत. ओके, कोणते विविध टप्पे आहेत ज्याच्याद्वारे अध्ययन ही प्रक्रिया घडते. ओके, आता याच्यामधले हे टप्पे आपण व्यवस्थित डिस्कस करूया जेणेकरून तुम्हाला अध्ययन प्रक्रिया व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे, अध्ययन प्रक्रियेमधला पहिला टप्पा आहे उद्दिष्ट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये गोल म्हणतो. तर अध्ययन ही जी प्रक्रिया आहे ना, ही प्रक्रिया तुम्हाला 3 लाइनर 4 लाइनर जर क्वेश्चन विचारले, पहिलं विधान असतं अध्ययन ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे का, बरोबर आहे, कारण हा पहिला टप्पा आहे. ओके, अध्ययन ही उद्दिष्टापर्यंत जाणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, ओके. चॅनलवरती नवीन असणारे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करा. विदाऊट सबस्क्राईब करता सेशन जर तुम्ही बघितलं तर पुढच्या सेशनचे अपडेट तुम्हाला मिळणार नाहीत. ओके, सबस्क्राईब करा, लेक्चर आवडत असतील लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर पण करा. तर असे सेंटेन्स एक्झाममध्ये विचारतात की अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे का, बरोबर आहे. उद्दिष्ट जितकं स्पष्ट असेल, लक्षात घ्या, तितक्या प्रमाणामध्ये ही प्रक्रिया व्यवस्थित होईल. जर आपलं उद्दिष्टच क्लिअर नसेल, बरोबर, तुम्हाला त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं आहे पण तुमचं उद्दिष्टच क्लिअर नाही, तुम्हाला माहीतच नाही तुमचं काय उद्दिष्ट आहे, तर ही प्रक्रिया व्यवस्थित कंप्लीट होईल का, नाही होणार.
ओके, क्लिअर, बरोबर. फॉर एक्झाम्पल बघा, भूक लागली की ती शमवण्याच्या दृष्टीने अन्नाचा शोध घेतला जातो. आपल्याला जेव्हा भूक लागते ना, तेव्हा आपण आपल्या घरामध्ये किचनमध्ये जातो आणि बघतो की खाण्यासाठी काही आहे का, बरोबर. म्हणजे काहीतरी उद्दिष्ट असलं त्याला धरूनच आपलं वर्तन असतं, बरोबर. किंवा उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी आपण धडपडत असतो. आता तुमचं उद्दिष्ट काय आहे? तुम्हाला TET परीक्षा पास व्हायचं आहे, तुम्हाला शिक्षक म्हणून जॉईन व्हायचं आहे, म्हणून तुम्ही धडपडताय, तुम्ही अभ्यास करताय, बरोबर. तुमचं गोलच जर फिक्स नसेल, ठीक आहे बाबा, झालं झालं, नाही झालं नाही झालं, तुम्ही धडपड करणार का? तुम्ही तुमचे 100% देणार का? नाही. तर तुमचं उद्दिष्ट जितकं क्लिअर असेल तितकं ही प्रक्रिया जी आहे, ही प्रक्रिया तुमची व्यवस्थित कंप्लीट होईल. तर उद्दिष्टांच्या प्राप्तीसाठी आपण धडपडत असतो आणि जर उद्दिष्ट समोर नसेल तर अध्ययन होण्याचा संभव असत नाही. लक्षात ठेवा, उद्दिष्टाच्या स्पष्टतेवरतीच अध्ययन अवलंबून असतं. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सिंपल आहे बघा. आता हे जे मी तुम्हाला उद्दिष्ट समजावून सांगितलं, विद्यार्थ्यांना अपेक्षा असते की हे उद्दिष्ट 10 मिनिटं काही गरज आहे का? आपल्याला माहिती आहे भूक लागली की आपण अन्नाचा शोध घेतो, तेवढा IQ आपला आहे, लक्षात ठेवा. ओके, क्विक रिव्हिजन आपण करतोय, याच्यासाठी शाळेतल्या मुलांसारखं आपल्याला सगळं समजावून द्यायची गरज आहे का? नाही. आता मी हे का बोलते, कारण बरेच विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट करतात किंवा खूप डीपमध्ये शिकायची ही वेळच नाही आहे, बरोबर. आपली परीक्षा 1 महिन्यावरती आहे आणि प्रिव्हियस तुमचा काहीतरी टच आहे हे कन्सिडर करूनच आपण इथं क्विक रिव्हिजन घेतोय. लक्षात आलं. नेक्स्ट आपण बघूया पुढचा टप्पा आहे आपला प्रेरणा म्हणजे मोटिवेशन. उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रेरणा आवश्यक आहे, बरोबर. मोटिवेशन लागतं. जर तुम्हाला म्हटलं की बाबा तू जर ही एखादी पोस्ट मिळवली तर मी तुम्हाला एखादी वस्तू घेऊन देईन किंवा एखादी बाईक घेऊन देईल, असं जर तुमच्या आईवडिलांनी म्हटलं, एक्झाम्पल देते मी, तर आपण अजून जोमाने काम करतो, बरोबर. किंवा शाळेमध्ये विद्यार्थी असतात, तिथं भाषणाच्या स्पर्धा ठेवल्या जातात किंवा वर्गामध्ये जर पहिला नंबर आला तर हे बक्षीस मिळेल वगैरे. त्याच्यामुळे विद्यार्थी काय करतात? तयारी करतात, ते कौशल्य आत्मसात करतात. तर प्रेरणा असणं फार गरजेचे आहे, बरोबर. कौशल्य आत्मसात करतात, भाग घेण्याची अनेक दिवस तयारी करतात. का? कारण का प्रेरणा मिळते, त्यांना हे बक्षीस मिळवायचं असतं, त्यांना हे पदक मिळवायचं असतं, बरोबर. आता भूक ही प्रेरणा कशासाठी आहे? अन्न प्राप्तीसाठी प्रयत्न करावयास लावते, बरोबर. शिक्षणामुळे आपले कल्याण होणार आहे, ह्या प्रेरणेनेच विद्यार्थी काय करत असतात? अध्ययन करत असतात. नाही शिकलं तर आपलं काहीच होणार नाही हे विद्यार्थ्यांना माहीत असतं. त्याच्यामुळे इथं आपल्याला मोटिवेशन असणं गरजेचं आहे. नेक्स्ट टप्पा बघा. नेक्स्ट टप्पा आहे शोधन, ज्याला आपण काय म्हणू शकतो बघा. इथं कसं असतं, पहिला मुद्दा जर आपण बघितला, उद्दिष्ट, बरोबर. समोर उद्दिष्ट पाहिजे. पहिली गोष्ट, उद्दिष्ट सहजासहजी प्राप्त होतं का? नाही होत. त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ते प्राप्त करण्यासाठी निरनिराळे मार्ग फॉर एक्झाम्पल बघा, तुम्ही लास्ट टाइम TET दिली असेल, मे बी तुम्ही पास झाला असाल, जे काय असेल ते असेल. जर झाला नसाल तर यावर्षी तुम्हाला काहीतरी तुमचे मार्ग बदलावे लागतील, पुस्तकं बदलावी लागतील, कंटेंट बदलावं लागेल, जे काही चुकलंय त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागतील, बरोबर. म्हणजे तुमचं उद्दिष्ट लगेच अचीव होईल का? नाही. जर ते नाही अचीव झालं, प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतील. त्याच्यापैकी प्रत्येक मार्ग योग्य असेल असं नाही, काही मार्ग चुकू पण शकतात, बरोबर. मग चुकीच्या मार्गाचा त्याग करायचा आहे आपल्याला आणि योग्य मार्गाचा स्वीकार करायचा आहे, म्हणजे शोधनात्मक हालचाली. उद्दिष्टापर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे, पण त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी मे बी तुमचे मार्ग अगोदर चुकलेले असू शकतात. मग त्या चुकलेल्या मार्गाचा तुम्हाला त्याग करायचा आहे आणि नवीन मार्ग शोधायचे, स्वीकारायचे. त्यालाच आपण म्हणतो शोधनात्मक हालचाली. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, समायोजन, ज्याला आपण ॲडजस्टमेंट म्हणतो. बदलत्या परिस्थितीनुसार आपणाला समायोजनही करावं लागतं. टंकलेखनामध्ये बोटांची हालचाल वाटेल तशी करून चालत नाही. एक्झाम्पल दिलंय तुम्हाला. तर इथे काय करावं लागतं? इथं तुम्हाला जो बदल आहे कारक कौशल्यातच होतो असे नाही, तर मानसिक प्रतिक्रियांमध्येही हा बदल आपल्याला दिसतो. आता हे काय आहे बघा, समायोजन. जसं परिस्थिती बदलते तसं आपल्याला तिथं ॲडजस्टमेंट करावी लागते, बरोबर आहे. तर इथं एक्झाम्पल तुम्हाला दिले, जेव्हा तुम्ही टायपिंग शिकता तेव्हा तिथं काहीही तुमच्या हातांची बोटांची हालचाल करून चालेल का? नाही, बरोबर. त्याच्यामुळे काय करावं लागतं तिथं? त्याच्यामध्ये समायोजन करावं लागतं. मोटर स्किल जे असतात ना, ते मोटर स्किल तुम्हाला शिकावे लागतात. सोबतच मानसिक प्रतिक्रियांमध्येही हा बदल आपल्याला दिसतो. लक्षात आलं. तर हा झाला चौथा टप्पा. आणि पाचवा टप्पा आहे वर्तनाची पुनर्रचना, मॉडिफिकेशन ऑफ बिहेवियर म्हटलेला आहे. तर विविध हालचाली करीत असताना काय करायचं आहे? अनावश्यक कृती, ह्या ज्या अनावश्यक कृती असतात शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये गळतात, बरोबर.
म्हणजे आपण अध्ययन करतोय त्याच्यामध्ये जे काही अनावश्यक आहे ते आपण सोडून देतो, लक्षात आलं. आणि शेवटी काय होतं, ज्या योग्य कृती आहेत, ज्या नेसेसरी आहेत, त्यांचा संयोग होतो आणि वर्तनाला काय होतं, एक विशिष्ट असं वळण मिळतं आणि अशा प्रकारची वर्तनाची सर्वांगीण पुनर्रचना घडते. म्हणजे वर्तन अध्ययन घडत असताना ज्या काही आपण विविध हालचाली करतो ना, त्याच्यामध्ये सगळ्याच हालचाली नेसेसरी असतात का, नाही, काही हालचाली अननेसेसरी पण असतात, बरोबर. जे आपल्याला कळतं की बाबा याचा काही फायदा नाही आहे, हे आपण सोडून दिलं पाहिजे. मग शेवटी काय होतं, एक प्रॉपर अशी कृती आपल्याकडून घडते, त्याचा एक संयोग होतो आणि जे काही आपलं वर्तन आहे ना, त्या वर्तनाला एक विशिष्ट वळण लागतं आणि याच्यातून वर्तनाची पुनर्रचना होते. म्हणजे कोणतंही स्किल तुम्ही संपादन करताय, कोणतंही कौशल्य तुम्ही संपादन करीत असताना शेवटी कामातील जी सुकरता आहे ती दिसून येते. पण का दिसून येते, पुनर्रचनेमुळे. जे काही अननेसेसरी आहे ते तुम्ही वगळलंय, जे नेसेसरी आहे त्याच्यावरती तुम्ही फोकस केलाय, म्हणून इथे काय दिसते, पुनर्रचना आपल्याला दिसून येते. ओके, लक्षात आलं. तर हे आहेत अध्ययनाचे 5 टप्पे. आय होप तुम्हाला समजले असतील. तर आपण काय बघितलं, आपण लर्निंग प्रोसेस बघितली. लर्निंग प्रोसेस विविध टप्प्यांद्वारे कंप्लीट होते, ज्याच्यामध्ये उद्दिष्ट, प्रेरणा, शोधन, समायोजन आणि वर्तनाची पुनर्रचना हे 5 टप्पे तुम्हाला इथं दिसून येतात. नेक्स्ट आपण बघत आहोत अध्ययनाची वैशिष्ट्ये. याच्यावरतीही क्वेश्चन बनतो, अध्ययनाची वैशिष्ट्ये. फक्त बुलेट पॉइंट करू नका, त्याच्यामध्ये जे एक्सप्लेनेशन पण आहे तेही करावं लागतं. तर अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. आपण D.Ed. B.Ed. वाचलेलं असतं, काही अवघड आहे का, नाही. अध्ययन अजन्म चालणारी प्रक्रिया आहे, बरोबर. पण याच्यामध्ये जे मुद्दे दिलेत ना, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतात. तर जन्मपूर्व काळापासून, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये एरर टाकतात बघा, जन्मपूर्व काळापासून मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया, लक्षात ठेवा, ठीक आहे. आधुनिक संशोधन काय सांगतं, आधुनिक संशोधन सांगतं की गर्भावस्थेमध्ये, आपण वैकासिक मानसशास्त्र शिकलोय, बरोबर. गर्भावस्थेमध्ये 5व्या महिन्यापासून मूल अनुभव घेत असतं, लक्षात ठेवा. आणि परिस्थितीशी त्याच्या आंतरक्रिया सुरू होतात. म्हणजे जन्माला येण्याच्या आधीपासून मूल अनुभव घेत असतं, 5व्या महिन्यापासून, बरोबर. आधुनिक संशोधन सांगतं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की अध्ययनाला सुरुवात तिथूनच होते, बरोबर. परिस्थितीशी आंतरक्रिया सुरू करतं ते बाळ कधीपासून, मातेच्या उदरात असल्यापासून. म्हणजे ते अध्ययनाला सुरुवात जन्माच्या आधीपासूनच करतं, लक्षात आलं. जन्मानंतर काय होतं, व्यक्तीच्या परिस्थितीशी सतत आंतरक्रिया सुरू असतात. अनुभवामधून काय होतं, व्यक्तीच्या वर्तनामध्ये समायोजनात्मक बदल. आता हे सगळं मी शिकवलंय तुम्हाला. समायोजनात्मक बदल म्हणजे काय, कधीही लक्षात ठेवा, एका फ्लोनं शिका, अधूनमधून शिकू नका. तुम्हाला आधी अध्ययन ही संकल्पना क्लिअर पाहिजे, त्याच्यानंतर अध्ययनाचे टप्पे क्लिअर पाहिजेत, त्याच्यानंतर तुम्ही अध्ययनाची वैशिष्ट्ये शिका. अदरवाईज तुम्हाला इथं समायोजनात्मक बदल म्हणजे काय समजणार नाही, लक्षात आलं, क्लिअर. तर व्यक्तीच्या वर्तनामध्ये सतत समायोजनात्मक बदल घडून येत असतात. आणि अगदी आता एखादे तुमच्या आजूबाजूचे सिनियर सिटीजन असतील बघा, सेवानिवृत्तीनंतर पण व्यक्ती काय करतो, नवीन परिस्थितीत समायोजन साधण्यासाठी इतर व्यक्तींशी होणाऱ्या आंतरक्रियामधून काही गोष्टी शिकत असतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की असं नाही की बाबा त्यांचं वर्किंग एज संपले म्हणून ते सिनियर सिटीजन काही शिकतच नाहीत, शिकत असतात. म्हणून आपण म्हणतो की जन्मपूर्व काळापासून मृत्यूपर्यंत चालणारी ही प्रक्रिया आहे, कशी आहे, अजन्म प्रक्रिया आहे. हे आहे अध्ययनाचं पहिलं वैशिष्ट्य. दुसरं वैशिष्ट्य उद्दिष्टान्वेषी. उद्दिष्ट पाहिजे. पहिला टप्पा तर आपण बघितला. तुम्हाला तहान लागली की तुम्ही पाण्याचा शोध सुरू करता, भूक लागली की पाणी शोधता का नाही, अन्न शोधणार तुम्ही, बरोबर. तर हे मानवी वर्तन कशामधून सुरू होतं, गरजेमधून सुरू होतं, बरोबर. म्हणजे तुम्ही जे काही वर्तन करताय त्याला एक उद्दिष्ट कायम असतं, लक्षात घ्या. विदाऊट उद्दिष्ट वर्तन घडतच नाही, लक्षात आलं. अध्ययन हेही वर्तनच आहे. सेंटेन्स लक्षात ठेवा, अध्ययन हेही वर्तनच आहे. म्हणून अध्ययन ही सुद्धा हेतुपूर्ण क्रिया आहे. ओके, काहीतरी हेतू असल्याशिवाय आपण अध्ययन करत नाही. म्हणून आपण म्हणतो की अध्ययन हे सुद्धा एक वर्तनच आहे. नेक्स्ट बघा, प्रेरणा. अध्ययनाचं तिसरं वैशिष्ट्य प्रेरणा. आपल्या नोकरीत संगणकाचा वापर करण्याची गरज नाही. उदाहरणार्थ बघा,
तुम्ही उद्या शिक्षक म्हणून गेलात, बरोबर, तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला मे बी आता असं होणार नाही, संगणक येत नाही असं, पण आपण जुन्या शिक्षकांबद्दल बोलूया, नवीन नको. तर तिथं असं तुम्हाला एक नवीन GR आला की ज्यांना संगणक येते त्यांना इन्क्रीमेंट दिली जाणार आहे, बढती दिली जाणार आहे, बरोबर. जर हा GR आला नसता तर जे ओल्ड शिक्षक आहेत ते संगणक शिकण्याचा प्रयत्न करतील का? नाही करणार, बरोबर. कुठेतरी तुम्हाला बढती दिली जाते, तुम्हाला प्रेरणा मिळाली, मग ते लोक काय करणार? संगणक शिकणार. तर थोडक्यात काय, काहीतरी मोटिवेशन असेल, बरोबर, तर काय होतं इथं प्रयत्नपूर्वक व्यक्ती ती गोष्ट करायचा प्रयत्न करतं, बरोबर. ओके, म्हणजे कोणतीही प्रेरणा जर तुम्हाला नसेल तर अध्ययन घडत नाही, किंवा प्रेरणेशिवाय अध्ययन घडत नाही, हे सेंटेन्स बरोबर आहे. लक्षात आलं? क्लिअर? तर विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी शाबासकी दिली पाहिजे, पारितोषिक दिले पाहिजेत, अशा उपायांनी काय करतं? शिक्षक प्रेरणा देत असतात आणि विद्यार्थ्यांचं अध्ययन चांगलं घडवत असतात. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला नेक्स्ट बघा, शोधनात्मक हालचाली. बघा, उद्दिष्ट समोर असलं आणि ते प्राप्त करण्यासाठी प्रेरणा असली तरी उद्दिष्ट साध्य करण्यास सहजपणे मार्ग असतात का? नाही, मार्ग शोधावे लागतात. उद्दिष्ट दिलंय, ठीक आहे, प्रेरणा पण तुम्हाला, मोटिवेशन पण तुम्हाला कोणीतरी देते, पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काहीतरी वे पाहिजेत ना, मार्ग पाहिजेत. मग अशा वेळी उद्दिष्टापर्यंत जाण्याचा मार्ग शोधावा लागतो, बरोबर. आणि त्याच्यासाठी काही हेतुपूर्वक मार्ग शोधायचे आहेत, म्हणजे काय करावे लागणार? तुम्हाला इथं प्रयत्न करावे लागणार, बरोबर. मग सगळेच प्रयत्न यशस्वी होतील का? नाही, काही प्रयत्न अयशस्वी होतील, पण मग अयशस्वी प्रयत्नांचा त्याग करावा लागतो, बरोबर, आणि पुन्हा प्रयत्न करावा लागतो. शेवटी योग्य मार्ग शोधला जातो आणि या प्रयत्नांनाच शोधनात्मक हालचाली म्हणतात. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जी केलेली धडपड असते त्यालाच आपण काय म्हणतो? शोधनात्मक हालचाली असं आपण इथं म्हणतो. तर शोधनात्मक हालचाली हे एक अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आपण बघूया, आवर्तने. बघा, उद्दिष्ट प्राप्ती, रिव्हिजन, याला काय म्हणतो आपण? रिव्हिजन किंवा उजळणी. सोप्या भाषेमध्ये जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही. उद्दिष्ट सेट केलं आपण, आपल्याला मोटिवेशन मिळालं, आपण मार्ग शोधले, मार्ग सापडल्यानंतर त्याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? तिथं आपण प्रयत्न करतो, बरोबर. काही प्रयत्न अयशस्वी होतात, काही प्रयत्न यशस्वी होतात. जेव्हा प्रयत्न यशस्वी होतात तेव्हा जे स्किल असतं ना, ते प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? वारंवार आवर्तने करावी लागतात, सराव करावा लागतो, बरोबर. म्हणजे एकदाच तुम्ही जर क्रिया केली, एकदाच तुम्ही अनुभव घेतला तर ते कौशल्य तुमच्या आत्मसात होईल का? नाही. जसं की सिंपल एक्झाम्पल देते, शाळांमध्ये शुद्ध लेखन लिहायला सांगितलं जातं. एक दिवस लिहून चालेल का? नाही. रोज जेव्हा विद्यार्थी लिहितो तेव्हा त्याचं अक्षर सुधारतं, सोपं आहे. ओके, तर म्हणून यशस्वी क्रियेची काय करावी लागतात? आवर्तनं करावी लागतात. अध्ययन अधिक बिनचूक होण्यासाठी, वर्तन परिवर्तन अधिक टिकाऊ स्वरूपाचं होण्यासाठी डॅशची गरज असते. कशाची? आवर्तनांची गरज असते. असे जर विधान तुम्हाला एक्झाममध्ये विचारले आणि आपण जर तो पार्ट व्यवस्थित केला नसेल तर उत्तरं आपली इथं चुकू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर? वाचन, लेखन, पोहणे, संगणक वापरणे अशा सगळ्या बौद्धिक आणि कारक कौशल्यांच्या अध्ययनासाठी कशाची गरज असते? सरावाची गरज असते. सराव एक्के सराव, प्रॅक्टिस एक्के प्रॅक्टिस. लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथे काय लक्षात ठेवायचंय? बौद्धिक आणि कारक कौशल्यांच्या अध्ययनासाठी कशाची गरज असते? एक तर तुम्हाला सराव ऑप्शन देतील किंवा आवर्तन देतील, दोन्हीपैकी काही देतील. फक्त बौद्धिक नाही, फक्त कारक नाही, बौद्धिक आणि कारक दोन्हीसाठी. ओके, लक्षात आलं? क्लिअर? नेक्स्ट बघा, मर्मदृष्टी. उद्दिष्ट प्राप्तीसाठी व्यक्ती, बघा, जेव्हा उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपण जेव्हा आवर्तने करतो तेव्हा शोधनात्मक धडपड करतो, हे सगळं आपण शिकलोय की नाही आता. मग अचानक एखादं मर्म लक्षात येतं, बरोबर. सुरुवातीला अनेक म्हणजे काय होतं माहिती का? क्ल्यू मिळतो आपल्याला. थोडक्यात काय? अरे हां, हे असं होतं, पण मी असे प्रयत्न केले तर ते माझं चुकलं. हा क्ल्यू जर मला आधीच मिळाला असता तर मी तिथपर्यंत लवकर पोहोचलो असतो. तर अनेक प्रयत्न जरी करावे लागले, आवर्तने घडली तरी त्याच्यातील यशस्वी तसेच अयशस्वी प्रयत्नामधले जे अनुभव असतो ना, त्या अनुभवांचा उपयोग अन्य परिस्थितीतील अध्ययनासाठी होतो. यालाच आपण काय म्हणतो? मर्मदृष्टी असं म्हणतो. लक्षात ठेवा, हे एक अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. ओके, क्लिअर?
नेक्स्ट आपण पुढे बघूया वर्तनाची पुनर्रचना. 7वं वैशिष्ट्य अध्ययनाचं वर्तनाची पुनर्रचना. बघा एकदा मर्मदृष्टी प्राप्त झाल्यानंतर उद्दिष्ट प्राप्तीचा यशस्वी मार्ग सापडतो. ओके, एकदा जर मर्मदृष्टी प्राप्त झाली, लक्षात आलं, तर काय होतं, उद्दिष्ट प्राप्तीचा यशस्वी मार्ग सापडतो आणि सगळे अनावश्यक प्रयत्न आपण टाळतो, कारण आपल्याला ते क्ल्यू मिळालेला असतो की हां हे असं केल्यानंतर रिझल्ट येतोय माझा, बरोबर. आणि आपण काय करतो, आपण त्याच दिशेने वर्तन सुरू करतो आणि वर्तनाची पुनर्रचना होते. वर्तनामध्ये काय होतं, सहज आपण मग ते प्रयत्न करायला लागतो. ओके, तर प्रत्येक वैशिष्ट्य एका फ्लोमध्ये शिकायचं आहे. कुठंही कसंही मांडणी करून जर तुम्हाला कंटेंट मिळत असेल तर करू नका. मानसशास्त्र इतकं पण सोपं नाही आहे जितकं तुम्ही कॅज्युअली घेताय. एक सिक्वेन्स आहे, तो सिक्वेन्स तुम्ही शिका. निवडपूर्ण प्रक्रिया. बघा, अध्ययन करण्यासाठी अनेक मार्ग असतात, बरोबर. त्याच्यापैकी एखाद्या मार्गाची आपण निवड करतो. लक्षात घ्या, 10वीची परीक्षा आहे, 10वीची परीक्षा तुम्ही देताय, त्याच्यानंतर अनेक शाखा आहेत, कॉमर्स आहे, आर्ट्स आहे, सायन्स आहे. तर याच्यामध्ये काय असतं, आपल्याला एका शाखेची निवड करावी लागते, बरोबर. मग ही निवड आपण कसं करतो, तुमची आवड, तुमची अभिरुची, तुमची क्षमता त्याच्यानुसार करतो, परिस्थिती. ओके, जर तुम्हाला मॅथ्स, सायन्स, केमिस्ट्री, फिजिक्स हे आवडतच नसेल, तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडला जाल का नाही, तुम्ही आर्ट्स बॅकग्राऊंडला जाल किंवा दुसऱ्या बॅकग्राऊंडला जाल, अशा पद्धतीनं. ओके, क्लिअर. तर निवडपूर्ण क्रिया, अनेक मार्ग असतात अध्ययन करण्यासाठी. किती झाले आपले वैशिष्ट्य, 8 झाले. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला बघायचं. बरं, अध्ययन वैशिष्ट्यावरती काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये द्या, मी तुमच्या डाऊटला इथं रिप्लाय देईन. ठीक आहे, याच्यापेक्षा डीपमध्ये शिकण्यात काही गरज नाही आहे, परीक्षा खूप जवळ आहे आपली. अध्ययन वक्र. बघा, अध्ययन म्हणजे काय आपण बघितलं, अध्ययनाच्या डेफिनेशन बघितल्या, अध्ययनाची वैशिष्ट्य पण आपण बघितली. आता अध्ययन प्रक्रियेचा विचार जेव्हा आपण करतो, आपण सगळं बघतो, पण अध्ययन घडतं कसं हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. कारण का, हे समजून घेतल्यानंतरच तुम्ही अध्ययनाचं मापन करणार ना, की अध्ययन कितपत झालं का नाही, जर झालं नसेल तर का नाही झालं, वगैरे वगैरे. ठीक आहे, तर अध्ययन वक्र ही एक कॉन्सेप्ट महत्त्वाची आहे. अध्ययन किती वेळात किती घडतं, लक्षात घ्या, किती वेळामध्ये किती घडतं याचं मापन करण्यासाठी व्यक्तीने अध्ययनासाठी दिलेला वेळ आणि त्याची झालेली प्रगती याचा एक आलेख काढला जातो, की तुम्ही अध्ययनासाठी किती वेळ देताय, तुमची प्रगती किती होते, आणि याच्यावरून काय केलं जातं, अध्ययनाचं मापन केलं जातं. आणि हा जो आलेख काढला जातो, या आलेखालाच काय म्हणतात, अध्ययन वक्र असं म्हणतात. अध्ययन किती वेळामध्ये किती घडतं याचं मापन करण्यासाठी तो जो व्यक्ती आहे, तो जो अध्ययन करता आहे, त्यानं टाइम किती दिलाय आणि त्याची प्रगती किती झाली. ओके, अध्ययन वक्राचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला सतत एकाच गतीने प्रगती होत नाही असं दिसतं. बघा, पुढे आपण पठारावस्था वगैरे बघणार आहोत, बरोबर. तर अध्ययन सतत एकाच गतीने होत नाही. काही वेळेला काय होतं बघा, काही वेळेला प्रगती आपल्याला कमी दिसते, खूप कमी दिसते, तर काही वेळेला काय होतं, प्रगती स्थिरावलेली पण दिसते, बरोबर. म्हणजे अध्ययन वक्र बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अध्ययन वक्राचे 5 टप्पे आहेत. किती टप्पे आहेत, 5. कारण का, एका फिक्स गतीनं अध्ययन होत नाही, कधी जास्त होईल, कधी प्रगती स्थिरावलेली दिसेल, त्याच्यावर आपण अध्ययन वक्राचे किती टप्पे करतो, अध्ययन वक्राचे आपण इथं 5 टप्पे करतो. ठीक आहे, ओके. बघा, हा आहे अध्ययन वक्र. स्पीड ऑफ लर्निंग आणि आवर्स ऑफ लर्निंग, बरोबर, हे तुम्हाला इथं दिलेलं आहे. अध्ययन वक्र कसा काढायचा, काय काढायचं असलं काही करू नका, याच्यावरती क्वेश्चन येत पण नाही. फक्त तुम्हाला अध्ययन वक्र म्हणजे काय, त्याचे 5 टप्पे जे आहेत ते लक्षात ठेवा. खूपच डिफिकल्ट क्वेश्चन आला तर एखादा असा आलेख तुम्हाला तिथे काढून दिला जाईल आणि त्याच्यावरून एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, केस स्टडी टाईप. ओके, तर याच्यामध्ये अध्ययन वक्राचे 5 टप्पे लक्षात ठेवा. हे आहेत अध्ययन वक्राचे 5 टप्पे, ज्याच्यामध्ये पहिला टप्पा आहे सुरुवातीचा प्रगतीचा काळ मंद असतो, दुसऱ्यामध्ये प्रगती वेगाने होते, तिसऱ्यामध्ये पठार अवस्था येते आणि तुम्ही करता फक्त पठार अवस्था. असं करू नका. हे काय आहे, हे अध्ययन वक्राचे टप्पे आहेत, बरोबर. कुणी जर विचारलं की पठार अवस्था कुठला पार्ट आहे मानसशास्त्रातला, तर अध्ययन वक्राचा हा टप्पा आहे. ओके, पुन्हा प्रगतीचा कालखंड आणि अध्ययन मर्यादा. तर हे 5 अध्ययन वक्राचे टप्पे आहेत ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, ओके. तर हे 5 टप्पे आपण व्यवस्थित बघूया.
सुरुवातीचा मंद प्रगतीचा काळ लक्षात घ्या, जेव्हा अध्ययन प्रक्रिया घडत असते तेव्हा काय होतं, जेव्हा अध्ययनाची सुरुवात केलेली असते तेव्हा त्या काळामध्ये अध्ययनाची गती कशी असते, अतिशय मंद असते. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय, बरोबर, सुरुवातीला तुम्हाला काहीच समजणार नाही, तुमचे जी अध्ययनाची सुरुवात असेल ती अतिशय मंद असेल. नवीन कौशल्यात सुद्धा तुम्हाला लहान लहान उपकौशल्यांची ओळख करून घ्यायची असते. ओके, म्हणजे काय होतं, इथं तुमची प्रगती कशी आहे, मंद आहे. आणि या काळामध्ये नवीन कौशल्य जे असते ना, शिकण्यामध्ये असणारी जी जिज्ञासा आहे, उत्साह आहे, यांचा फायदा अध्ययनासाठी होतो. जेव्हा प्रगती मंद असते, आपण नवीन असतो, नवीन शिकत असतो, आपल्याला तेव्हा उत्साह असतो, जिज्ञासा असते, मला करायचं आहे, बरोबर, किंवा हे कसं, तर त्याचा फायदा कशासाठी होतो, अध्ययन चांगलं होण्यासाठी होतो. ओके, तर सुरुवातीचा काळ कसा असतो, मंद प्रगतीचा असतो, पण इथं जिज्ञासा आणि उत्साह जे आहे ना, त्याच्यामुळे काय होतं, अध्ययनाला फायदा होतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. अध्ययन वक्राचा दुसरा टप्पा आहे वेगाने प्रगती. दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होतं, नवीन कौशल्यांची आपण ओळख करतो, बरोबर, काही गोष्टी अंगवळणी पडतात, त्याच्यामुळे काय होतं, प्रगतीचा वेग वाढतो. जो पहिल्या टप्प्यामध्ये वेग कमी होता तो इथं वाढतो. उदाहरणार्थ बघा, एखादं लहान मूल अक्षराचं वळण जर तुम्हाला समजलं, आपण विद्यार्थ्यांना बाराखडी करायला शिकवतो, अ आ इ, त्यांना जर हे एकदा वळण समजलं की हां हे असं काढायचं आहे, तर काय होतं, त्याचे हातही वळायला लागतात आणि लेखनाची गती जी आहे ती वाढते. लक्षात आलं, म्हणजे काय होतं, वेगाने प्रगती होते. का होते, नवीन कौशल्यांची ओळख होते, काही गोष्टी अंगवळणी पडतात आणि प्रगतीचा वेग वाढतो. तर हा आहे अध्ययन वक्राचा दुसरा टप्पा. अध्ययन वक्राचा तिसरा टप्पा जो की खूप महत्त्वाचा आहे आणि ज्याच्यावरती वारंवार क्वेश्चन विचारले जातात, तो टप्पा म्हणजे पठार अवस्था. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. इव्हन डीएड बी एडला असताना पण तुम्हाला पठार अवस्थेवरती खूप जास्त क्वेश्चन आलेले दिसून आले असतील. तर अध्ययनामध्ये काय होतं, सुरुवातीचा काळ मंद प्रगतीचा, सेकंड टप्पा फास्ट प्रगती होते. तिसऱ्या स्टेजमध्ये तुम्हाला एक अशी वेळ दिसून येते किंवा अशी स्थिती दिसून येते की अध्ययनात वरवर पाहता प्रगती दिसत नाही, बरोबर. मग तसं बघितलं तर सुरुवातीला असलो पुन्हा प्रगती, पुन्हा तर फास्ट प्रगती दिसली पाहिजे की नाही, पण तिथे पठार अवस्था येते. मग ही पठार अवस्था म्हणजे काय, हा जो क्ष आपण जो मगाशी आलेख दाखवला होता तो तुम्ही आठवा. तर क्ष अक्षाला करायचा, अक्षाला समांतर जाताना दिसतो, बरोबर, अध्ययन वक्र जो आहे. आता अध्ययन वक्रातला हा जो टप्पा आहे याला काय म्हटलं जातं, पठार अवस्था. म्हणजे हा जो एक मिनिट थांबा, हां इथं बघा, ठीक आहे, इथं काय होतं, आवर्स ऑफ लर्निंग, इथं तुम्हाला जे आपण स्पीड दाखवलेला आहे ना, हा वाढत गेलेला दिसतो. पण एका स्टेजमध्ये काय येतं की हा क्लिअर जातो, म्हणजे पठार अवस्था येते. मग असं का होतं, बरोबर, असं का होतं हे आपल्याला शिकायचं आहे. तर यालाच म्हटलेलं आहे पठार अवस्था. मूल लिहायला शिकतं तेव्हा त्याच्या लिखाणाच्या कौशल्यामध्ये एका विशिष्ट स्थितीपर्यंत प्रगती झाल्यानंतर गती आणि अचूकता, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं की बाराखडी काढायला शिकतं मूल, बरोबर, सुरुवातीला येत नाही, पुन्हा त्याचा स्पीड वाढतो, पण त्याच्यानंतर काही काळ ना आपल्याला काही स्पीड वगैरे वाढल्यासारखा दिसत नाही, काही प्रगती वगैरे झाल्यासारखी दिसत नाही, बरोबर. म्हणजे कितीतरी आठवडे आपल्याला असं वाटतं की ही गती आणि अचूकता तेवढीच आहे, बरोबर. मधल्या पिरियडमध्ये पहिला पिरियड जो आहे, पहिला पिरियड कसा आहे, मंद आहे, मंद प्रगती, बरोबर. इथं काय झालं, दुसऱ्यामध्ये प्रगती खूप जास्त वाढली. तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला इथं अजून प्रगती वाढायला पाहिजे होती, पण तसं काही दिसत नाही. अचूकता तेवढीच दिसते, गती पण तेवढीच दिसते, जास्त दिसायला हवी होती. पण हा तिसरा टप्पा जेव्हा संपतो तेव्हा चौथ्यामध्ये अचानक तुम्हाला प्रगती झालेली दिसून येते. मग हा जो मधला तिसरा टप्पा आहे, एकच मिनिट थांबा, हा जो मधला तिसरा टप्पा आहे याला म्हटलं जातं पठार अवस्था. लक्षात आलं, क्लिअर. जो प्रगती न दिसण्याचा टप्पा असतो ना त्याला म्हटलेला आहे पठार अवस्था. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता का होते पठार अवस्था, का निर्माण होते पठार अवस्था, लक्षात घ्या. काय होतं, सुरुवातीला मंद प्रगती आपण म्हणतो, बरोबर, तिथे जिज्ञासा, क्युरिओसिटी, याच्यामुळे आपण थोडंसं फास्ट जायचा प्रयत्न करतो, जातो आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये. दुसऱ्या टप्प्यामध्ये ते आपण अचीव करतो, आपल्याला यायला लागतं. म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये जे तुम्ही काम करताय त्या कामामधलं नाविन्य संपलेलं असतं, बरोबर. तिथं तुमची प्रेरणा जी आहे ना ती प्रेरणा कमी झालेली असते की मला हे शिकायचं आहे,
एकदा शिकल्यानंतर ती प्रेरणा कमी होते, म्हणून पठारावस्था निर्माण होते. लक्षात घ्या. काय काय कारण आहे की कामातील नाविन्य संपल्यामुळे अध्ययनासाठी आवश्यक असणारी प्रेरणा कमी होणं, त्याच्यामुळं पठारावस्था येते. बरोबर. जे कौशल्य तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करताय त्या कौशल्यामध्ये जे उपकौशल्य आहेत ना, त्याच्यावरती प्रभुत्व मिळवण्याच्या प्रयत्नांमध्ये एकंदर आपल्याला कौशल्यामध्ये प्रगती झालेली दिसून येत नाही. ओके. उपकौशल्य जे असतात ना, त्याच्या एखाद्या लहान भागावर जर लक्ष केंद्रित झालं तर एकंदर प्रगती आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपण कशावरती फोकस करणार, आपण मेन कौशल्यावरतीच फोकस करणार. पण जर त्या कौशल्यामधील उपकौशल्यावरती जर आपला फोकस शिफ्ट झाला तर काय होतं, प्रगती दिसत नाही. सतत एकच काम केल्यामुळे थकवा येतो, त्याच्यामुळे पण आपल्याला पठारावस्था दिसून येतं, किंवा तोचपणा येतो, त्याच्यामुळं काय होतं, इथं कामाचा कंटाळा येतो, त्याच्यामुळे पठारावस्था दिसते. आणि शेवटचा रिझन चुकीच्या सवयी असतात, ज्याच्यामुळे प्रगतीमध्ये आपल्याला इथं अडथळा निर्माण झालेला दिसतो, ज्याला आपण पठारावस्था असं म्हणतो. तर पठार अवस्था म्हणजे काय, पठार अवस्थेची वैशिष्ट्य, त्याच्यानंतर पठार अवस्थेची कारणं तुम्हाला एक्झाममध्ये विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. क्लिअर. चला बघा, त्याच्यानंतर आहे पठार अवस्थेची वैशिष्ट्य. बघा, कोणत्याही अध्ययनामध्ये पठार अवस्था येतेच, पण फिक्स नाहीये की ती पठार अवस्था कधी येईल, किती वेळ येईल, हे निश्चित नसतं. बरोबर. वैशिष्ट्य लक्षात ठेवा की तुम्ही सांगू शकत नाही की फिक्स पठार अवस्था आत्ताच येईल, नंतर येईल, असं नाहीये. पठार अवस्था आल्यानंतर ती फिक्स किती काळ राहील हेही निश्चित नसतं. काही तास असू शकते, काही दिवस असू शकते, काही महिने सुद्धा टिकू शकते, पण ती संपणारी असते. लक्षात ठेवा. पठार अवस्था जशी निर्माण होते तशी ती संपते पण. ओके. आणि गतीने प्रगतीचा जो कालखंड आहे तो सुरू होतो. ही पठार अवस्थेची 3 वैशिष्ट्ये तुम्ही इथं लक्षात ठेवा. ओके. क्लिअर. चला नेक्स्ट आपण बघूया पुन्हा प्रगतीचा कालखंड. पुन्हा प्रगतीचा कालखंड चौथा. आपण काय बघतोय, आपण अध्ययन वक्राचे टप्पे बघतोय. त्यातला एक टप्पा आपण संपवला, म्हणजे तिसरा टप्पा आपण संपवला, पठार अवस्था. चौथा टप्पा आहे पुन्हा प्रगतीचा कालखंड. पठार अवस्थेमध्ये सगळ्या उपकौशल्यांवर प्रभुत्व मिळवल्यामुळे एकंदर कौशल्यामध्ये पुन्हा प्रगती दिसते. पठार अवस्थेत व्यक्तीला जाणीव होते की आपली प्रगती होत नाही, तेव्हा त्या जाणीवेबरोबर अधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे पुन्हा काय होतं, प्रगतीचा वेग इथं वाढतो, ज्याला आपण म्हणतो पुन्हा प्रगतीचा कालखंड. ठीक आहे. ओके. क्लिअर. तर इथं आपला हा जो अध्ययनाचा पार्ट फर्स्ट आहे, हा पार्ट फर्स्ट आपला संपतो. याच्यानंतर आपल्याला शिकायचे आहेत अध्ययनाच्या उपपत्ती, ज्याच्यावरती तुम्हाला थॉर्नडाईकची उपपत्ती खूप महत्त्वाची आहे, पॅवलॉवची उपपत्ती पण महत्त्वाची आहे. तर याच्यानंतर आपण बघतोय अध्ययनाच्या उपपत्ती. याच्यामध्ये पहिली उपपत्ती आहे थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती. लक्षात घ्या, पॅवलॉवची जी उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान, आय थिंक मला वाटतं मी याच्या आधीही कंप्लीट केलेली आहे, सो आपण ती इथं घेणार नाही आहोत. आपण इथं फक्त थॉर्नडाईकची जी उपपत्ती आहे तर ही थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती इथं कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. ओके. अध्ययन म्हणजे काय आपण बघितलं, अध्ययन प्रक्रिया आपण बघितली, त्याची वैशिष्ट्ये आपण बघितली. ओके. पठार अवस्था जो विशेष मुद्दा होता तो आपण इथं कव्हर केलाय. आता आपण बघूया थॉर्नडाईकची प्रयत्न प्रमाद उपपत्ती. तर थॉर्नडाईक जे होते मानसशास्त्रज्ञ E.L. थॉर्नडाईक यांनी 1898 मध्ये आपल्या एका पुस्तकामध्ये प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती किंवा उद्दीपक आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये निर्माण होणारे जे साहचर्य आहे ना, त्याला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसून येतं. लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला काही विचारणार नाहीत, त्यांच्या पुस्तकाचं नाव वगैरे नाहीत विचारणार, फक्त प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणी मांडली, फिल इन द ब्लँक्समध्ये, जोड्या लावामध्ये, 2 लाइनर 3 लाइनर क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. ओके. एका बाजूला उपपत्ती आणि एका बाजूला मानसशास्त्रज्ञांची नावं आपल्याला विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. तर यांनी काय केलं, यांनी
प्रयत्न प्रमाद अध्ययन किंवा उद्दीपक आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये जे निर्माण होणारं साहचर्य आहे त्याला इम्पॉर्टन्स दिलेलं आपल्याला दिसून येतं. थॉर्नडाईक काय म्हणतात, अध्ययन घडतं म्हणजे काय होतं, तर अध्ययन घडतं. आता याच्या आधी आपण अध्ययन संकल्पना शिकलोय की नाही, एका फ्लोमध्ये आपण शिकलोय. तर अध्ययन घडतं म्हणजेच एखाद्या उद्दीपकाचा विशिष्ट प्रतिक्रियेशी साहचर्य संबंध प्रस्थापित होतो किंवा होणे म्हणजेच काय, अध्ययन. बरोबर. तर एखादं उद्दीपक आहे, त्या उद्दीपकाचा काय होतो, विशिष्ट प्रतिक्रियेसोबत एक साहचर्य संबंध प्रस्थापित होतो म्हणजेच अध्ययन घडतं किंवा यालाच आपण म्हणतो अध्ययन घडतं. क्लिअर. जर तुम्हाला हे उद्दीपक म्हणजे काय वगैरे शब्द समजत नसतील तर माझे पाठीमागचे सेशन बघून घ्या. म्हणूनच मानसशास्त्र बेसिक पासून शिकायचं असतं. ओके. तर त्यांनी तुम्हाला विचारलं जातं की उद्दीपक आणि विशिष्ट प्रतिक्रिया हा जो साहचर्य संबंध आहे, हा संबंध त्यांनी SR या सूत्राने दाखवलेला आहे. एस म्हणजे काय, आर म्हणजे काय, आपण पुढे बघूया. पण तुम्हाला हे सूत्र विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. तर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की त्यांच्या मते अध्ययन म्हणजे काय आणि जो संबंध त्यांनी सांगितलेला आहे उद्दीपक आणि विशिष्ट प्रतिक्रिया, तो कोणत्या सूत्राने दाखवला जातो. ओके. आय होप इथपर्यंत तुम्हाला क्लिअर असेल. नेक्स्ट पार्ट आपण बघूया. तर एस म्हणजे काय, स्टिम्युलस. ओके. एस म्हणजे स्टिम्युलस, आर म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिक्रिया. स्टिम्युलस म्हणजे काय, उद्दीपक, रिस्पॉन्स म्हणजे काय, प्रतिक्रिया. या दोघांमधील साहचर्य चिन्हानं तुम्हाला इथं दर्शवलेलं दिसून येतं. बरोबर. SR हे सांगितलेलं आहे ना तुम्हाला हे सूत्र. ओके. क्लिअर. मग विशिष्ट परिस्थितीमध्ये आता यांच्यामध्ये साहचर्य संबंध दाखवला. एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये काय होतं आणि विशिष्ट प्रतिक्रिया जी आहे ना याच्यामध्ये काय होतात, संबंध जे असतात ना ते संबंध दृढ होतात आणि दृढ होऊन त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, सवयीमध्ये रूपांतर होतं. ठीक आहे. ओके. तर याच्यामध्ये जे संबंध आहेत हे संबंध दृढ होतात आणि त्याचं कशामध्ये रूपांतर होतं, सवयीमध्ये रूपांतर होतं. आणि अशा तऱ्हेने आपण काय म्हणतो, परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामधील साहचर्य जे आहे, यांच्यामधला संबंध जो आहे तो दृढ बनवणे म्हणजेच काय, अध्ययन. लक्षात आलं. हे सेंटेन्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि हे संबंध जेव्हा प्रस्थापित होत असतात किंवा प्रस्थापित करत असतो तेव्हा प्राण्याची जी कृती असते ना ती कृती खूप महत्त्वाची असते. हे सगळं कोणी सांगितलंय, हे सगळं थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे प्रयत्न प्रमाद उपपत्ती एक्सप्लेन करताना. ओके. लक्षात आलं. क्लिअर. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. थॉर्नडाईकचा प्रयोग काय होता बघा. आता हा प्रयोग ना कॉमन आहे, मी जास्त एक्सप्लेन करत नाही. एक इथे इमेज मी तुम्हाला दाखवते. एक कूटपेटिका आहे, ही एक कूटपेटिका आहे. या कूटपेटिकेमध्ये हे मांजर आहे, हे आधी तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. ही एक कूटपेटिका आहे, या कूटपेटिकेमध्ये मांजर आहे. म्हणजे त्यांनी काय केलं, एक कूटपेटिका घेतली, त्याच्यामध्ये मांजर ठेवलं. पण कसलं मांजर होतं, भुकेलेलं होतं. बरोबर. तर त्या कूटपेटिकेमध्ये एक विशिष्ट कळ आहे. ठीक आहे. ओके. मांजर कसला आहे, भुकेलेला आहे. त्या कूटपेटिकेत एक विशिष्ट कळ आहे, जी कळ दाबली असता काय होतं, त्या पेटिकेचं दार उघडतं. बरोबर. आणि या कूटपेटिकेच्या बाहेर काय केलंय, त्या मांजराला दिसेल असा एक मासा ठेवलाय. मासा म्हणजे मांजराचं आवडतं खाद्यान्न. बरोबर. मग हे मांजर तर भुकेलेलं आहे, त्याच्यामुळे ते काय करेल, कूटपेटिकेच्या बाहेर यायचा प्रयत्न करेल आणि तो मासा मिळवण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. मग मांजरापुढची समस्या काय आहे, कूटपेटिकेचं दार उघडणं आणि मासा मिळवणं. मग ही समस्या मांजर कशी सोडवते याचं निरीक्षण केलं आणि मासा मिळवण्यासाठी मांजराची जी धडपड होती ती धडपड सुरूच होती. इथं इमेजवरून तुमच्या लक्षात येईल. तर इथं मासा वगैरे दाखवलेला नाही आहे, फक्त कूटपेटिका दाखवली, याच्यावरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. ओके. क्लिअर. मग मांजर काय करतं, पंजा बाहेर काढतं, गज पकडून हलवतं, पिंजऱ्यामध्ये उड्या मारेल, त्या गजाला चावेल. अनेक कारक हालचाली, या कसल्या हालचाली आहेत, कारक हालचाली मांजर करतं. बरोबर. या कारक हालचाली करत असताना योगायोगाने काय होतं, त्या मांजराकडून नकळत ती कळ दाबली जाते आणि ती कळ दाबली गेली की दार उघडते, मांजर बाहेर येतं, मासा खातं. लक्षात आलं. मांजराला पुन्हा कूटपेटिकेत ठेवलं जातं. पुन्हा त्याच्यापुढे तीच समस्या आहे की ते दार उघडायला पाहिजे आणि आपण मासा खाल्ला पाहिजे. मग काय होतं माहितीये, अशा अनेक प्रयत्नानंतर मांजर काय करतं, हे पंजा बाहेर काढणे, गज पकडून हलवणे, पिंजऱ्यात उड्या मारणे, या त्याच्या हालचाली कमी कमी होत जातात किंवा अनावश्यक हालचाली काय केल्या जातात, टाळल्या जातात आणि पेटिकेतील कळेच्या भोवती प्रयत्न त्याचे एकवटतात की याच्यावर पंजा मारल्यावरच ते दार उघडतं. बरोबर. अशा अनेक प्रयत्नानंतर मांजर काय करतं,
कोणतेही अनावश्यक प्रयत्न न करता कळ दाबतं आणि बाहेर येतं, बरोबर. ओके, यालाच थॉर्नडाईकनं काय म्हटलेलं आहे, अध्ययन घडलं किंवा अध्ययन घडतं असं इथं थॉर्नडाईक म्हणतात. लक्षात आलं, क्लिअर. म्हणजे मांजरानं काय केलं, मांजराला सुरुवातीला माहीत नव्हतं की ही कळ दाबल्यानंतर बाहेर येता येतं. अनावश्यक हालचाली त्याने केल्या, बरेच प्रयत्न केले, पण त्याच्यानंतर त्याला लक्षात आलं की बाबा काय, ही कळ दाबल्यानंतरच आपल्याला बाहेर जाता येतं. मग त्याने इथं काय केलं, अनावश्यक हालचाली टाळलेल्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. मग कळ दाबणे आणि अन्न मिळवणे ही प्रतिक्रिया जी आहे, बरोबर, लक्षात आलं तुमच्या. कळ दाबणे आणि अन्न मिळवणे ही प्रतिक्रिया काय झाली, दृढ झाली. मांजर उपाशी होतं म्हणजे त्याच्यासमोर अन्न मिळवण्याची प्रेरणा होती. मांजर इथं उपाशी असलं पाहिजे, लक्षात घ्या, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, अन्न हवे आहे हे उद्दिष्ट नजरेसमोर आहे, पण उद्दिष्टापर्यंत जाण्याचा मार्ग आपण बघितला. आतापर्यंत सगळ्या कॉन्सेप्ट आपण बघितल्या. त्याच्यामुळं उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सापदाई म्हणून शोधनात्मक हालचाली चालू होतात. अध्ययनाची वैशिष्ट्य बघताना शोधनात्मक हालचाली म्हणजे काय हे मी तुम्हाला शिकवलंय, बरोबर. आता याच्यामध्ये काय होतं, योगायोगाने यश मिळतं आणि उद्दिष्टापर्यंत पोहोचण्याचं समाधान पण मिळतं. त्याच्यामुळे यशदायी प्रतिक्रिया निवडून त्या दृढ होतात. म्हणून थॉर्नडाईकच्या उपपत्तीला प्रयत्न प्रमाद उपपत्ती असं म्हटलं जातं. ओके, क्लिअर. आणि अशा प्रकारे जेव्हा अध्ययन घडतं तेव्हा या अध्ययन पद्धतीला, अशा पद्धतीनं जेव्हा अध्ययन घडतं ना, प्रयत्न करून उद्दिष्टापर्यंत तुम्ही पोहोचता, त्याला म्हटलं जातं प्रयत्न प्रमाद अध्ययन. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल. जास्त काही अवघड नाहीये. डीएड बीएडला आपण शिकलेलो असतो, थोडंसं फक्त आपल्याला इथं रिवाइज करायचं असतं. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये बघा, या प्रयोगामध्ये काय महत्त्वाचं आहे, उद्दिष्ट स्पष्ट असतं. ओके, प्रयत्न प्रमाद अध्ययनामध्ये उद्दिष्ट स्पष्ट असतं. उद्दिष्टाच्या दिशेने कसल्या हालचाली, शोधनात्मक हालचाली चालू होतात. योगायोगानं यश पण मिळतं, चुकांचं प्रमाण कमी होतं आणि उद्दिष्ट गाठलं जातं. हे 4 मुद्दे लक्षात ठेवा. प्रयत्न प्रमाद उपपत्ती शिक्षणामध्ये काय महत्त्वाचे आहे लक्षात घ्या. निष्कर्ष तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व जे आहे ना, तर त्या शैक्षणिक महत्त्वावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा, या प्रयोगाचे निष्कर्ष काय आहेत. मांजर भुकेले असल्याने काय होतं, खाद्य मिळवणे ही प्रेरणा निर्माण झाली, बरोबर. निष्कर्ष बघा, त्याच्यासाठी मांजर स्वैर हालचाली करू लागला, पुन्हा त्याला यश मिळालं, अनावश्यक हालचाली कमी झाल्या, नेमकी हालचाल होऊन काय झालं, अध्ययन झालं. निष्कर्ष तुम्ही लक्षात ठेवा. आणि त्याच्याही पेक्षा इम्पॉर्टंट काय आहे की या प्रयत्न प्रमाद उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व काय आहे लक्षात घ्या. तर शैक्षणिक महत्त्व काय आहे, विषयाच्या उजळणीचं महत्त्व लक्षात आलं तुमच्या. प्रयत्न करणं सतत, या उजळणीचं महत्त्व तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. थॉर्नडाईक यांनी मांडलेल्या उपपत्तीतून डॅश डॅशचे महत्त्व स्पष्ट होते. कशाचे महत्त्व, विषयाच्या उजळणीचे महत्त्व स्पष्ट होते, बरोबर. पाढे असतील, सूत्रे, नियम, सिद्धांत, कविता, याच्यासाठी कशाची गरज असते, वारंवार प्रॅक्टिसची गरज असते. तुम्ही एकदा पाढा वाचलाय, एकदा कविता वाचली तर ती लक्षात राहील का, नाही. म्हणजे अध्ययन करताना विद्यार्थ्यांना अनेक रिपिटेशन, अनेक आवर्तनं करायची असतात आणि त्याच्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करायचं असतं. कोणतीही गोष्ट आपण शिकतोय, बरोबर, ती शिकण्यासाठी तुमची शारीरिक, मानसिक जी काही काय म्हणतात त्याला तयारी असते ना, ती खूप महत्त्वाची असते. जर पक्वता नसेल तर अध्ययन व्यवस्थित होत नाही. सेंटेन्स लक्षात ठेवा, पक्वता नसेल तर अध्ययन व्यवस्थित होत नाही. कोणतीही नवीन गोष्ट तुम्ही शिकताय तर तिथे तुम्हाला जिज्ञासा पाहिजे, कुतूहल पाहिजे, हे आवश्यक आहे. हे जर नसेल तर याचा उपयोग होत नाही, बरोबर. अध्ययनार्थ्याला पारितोषिक दिले तर त्याचा अध्ययन सहजासहजी होतं. ओके, अध्ययनार्थ्याला प्रेरणा निर्माण केली पाहिजे. प्रेरणेशिवाय अध्ययन घडत नाही. हे या उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व आहे. जवळजवळ 8 मुद्दे आहेत, सोपे आहेत, त्याच्यामध्ये काहीही अवघड नाही. विनाकारण विषय लांबवण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे. बघा, बरेच विद्यार्थी जे आहे ना की बोलतात की खूप जास्त डीपमध्ये समजावून सांगितलं पाहिजे. तुम्ही डीएड बीएड होऊन इथं आलेले आहात, तुम्ही काही नवीन नाही आहात किंवा तुमच्यासाठी हा सिलेबस नवीन नाही, बरोबर. क्विक रिव्हिजनसाठी आपण इथं थोडंसं फास्ट जात आहोत. ओके, चला. तर हे आहे उपपत्तीचं शैक्षणिक महत्त्व. नेक्स्ट आपण पुढे जाऊया. या उपपत्तीवरून आता सगळ्यात महत्त्वाचं काय, एक तर उपपत्ती विचारतील किंवा या उपपत्तीवरून थॉर्नडाईक यांनी अध्ययनविषयक जे नियम मांडले ना, ते नियम तुम्हाला विचारतील.
तर मानवी अध्ययनाच्या दृष्टीने हे 3 नियम जे आहेत ना ते अतिशय महत्त्वाचे आहेत. 3 नियम ज्याला काय म्हटलं जातं, 3 लॉ ऑफ लर्निंग म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये पहिला नियम आहे सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आहे. अगोदर मी तुम्हाला नियम सांगते. पहिला नियम आहे सज्जतेचा नियम, त्याच्यानंतर दुसरा नियम आहे सरावाचा नियम. ठीक आहे, ओके. दुसरा नियम आहे सरावाचा नियम. आपण आधी 2 नियम बघूया आणि नंतर आपण तिसरा नियम बघूया. ठीक आहे. लॉ ऑफ रेडीनेस, तर सज्जता ही व्यक्तीची पक्वता, गरज, तीव्र इच्छा. बघा इथं क्वेश्चन बनवू शकतो. ठीक आहे. पक्वता, गरज, तीव्र इच्छा, योग्य प्रेरणा याच्यावरती अवलंबून असते. सज्जता ही डॅश डॅश गोष्टींवरती अवलंबून असते किंवा डॅश डॅश बाबींवर अवलंबून असते. असा एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, ओके. तर विविध क्षमतांच्या बाबतीत व्यक्तीची सज्जता लक्षात घेणं गरजेचं असतं, बरोबर. तर त्याची गरज किती आहे, त्याची इच्छा आहे का, योग्य प्रेरणा आहे का, तर हे लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. तर सज्जता म्हणजे तुम्हाला काय समजलं, जी पक्वता, गरज, तीव्र इच्छा, प्रेरणा याच्यावरती अवलंबून असते, बरोबर. तर हा आहे पहिला सज्जतेचा नियम. आता सज्जतेच्या नियमाचं शैक्षणिक महत्त्व काय आहे, आपल्याला काय विचारलं जाऊ शकतं, शैक्षणिक महत्त्व लक्षात घ्या. तुम्ही सिलेबस ठरवताय, बरोबर. सिलेबस ठरवताना मुलांच्या शारीरिक आणि मानसिक पक्वतेचा विचार होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ 5वीचा विद्यार्थी आहे, त्याला जर तुम्ही 10वीचा सिलेबस दिला तो करू शकेल का, नाही करू शकत. सिंपल आहे, बरोबर. तर इथं शारीरिक आणि मानसिक पक्वतेचा विचार करणं आवश्यक आहे. मुलांना शाळेत प्रवेश देण्याचं वय निश्चित केलेलं आहे. एकदा पक्वता आल्याशिवाय शाळेत प्रवेश दिल्यास काय होतं, शाळा, अभ्यास हे मुलांसाठी क्लेशदायक होतात आणि त्यांना अभ्यासाविषयी नावड निर्माण होते, तिटकारा निर्माण होतो, शाळेत जावंसं वाटत नाही, बरोबर. आणि शाळेत जाण्याच्या वयात जर तुम्ही शाळेत पाठवलं नाही, अभ्यास करू दिला नाही, तर तिथंही प्रॉब्लेम येऊ शकतो. पुन्हा मुलं त्यांना शाळेची गोडी लागत नाही, बरोबर. म्हणजे योग्य वयामध्ये तुम्ही तिथं शाळेत पाठवलं पाहिजे, त्यांना अभ्यास करण्याची संधी इथं दिली पाहिजे, बरोबर. अभ्यासक्रम कसा पाहिजे, जीवनाभिमुख पाहिजे. त्याच्यामुळं काय होईल, त्याच्यामुळं अध्ययनाची गरज निर्माण होईल आणि व्यक्ती अध्ययनास सज्ज होईल. तर हा आहे पहिला नियम, सज्जतेचा नियम. आणि इथून आपल्याला शैक्षणिक महत्त्वच लक्षात विचारतात, लक्षात ठेवा. आता मुलांमध्ये जे विषय असतात ना, त्या विषयाची अभिरुची, जिज्ञासा जर निर्माण झाली तर विद्यार्थ्याला नवीन ज्ञान किंवा कौशल्य आत्मसात करण्यास मुलं तिथं सज्ज होतात. जर मुलांना त्या विषयाबद्दल अभिरुचीच नाही आहे, जिज्ञासाच नाही आहे, तर ते कौशल्य आत्मसात करण्यासाठी सज्ज होतील का, नाही होणार, बरोबर. तर विषयाचं आकलन होत असेल तरच विषयामध्ये अभिरुची निर्माण होते आणि त्या विषयामध्ये अधिक काही जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होते. म्हणून शिक्षकांनी इथं काय केलं पाहिजे की ही अभिरुची निर्माण केली पाहिजे. विषय आकलनक्षम होईल अशी अध्यापन पद्धती वापरली पाहिजे, तंत्र वापरले पाहिजेत, कौशल्य वापरले पाहिजे. विद्यार्थ्यांना विषय सोपा करून सांगणं हे शिक्षकाचं काम असतं. क्लिअर. तर विषयाचं अध्यापन सुरू असताना शिक्षकाने प्रथम प्रस्तावना, तुम्ही विषयाचं अध्यापन चालू करताय, तुम्ही इंट्रोडक्शनच नाही दिलं, बरोबर. इंट्रोडक्शन दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना वाटलं का पाहिजे की अरे पुढे काय शिकवणार आहे टीचर, बरोबर. तर विद्यार्थ्यांची जिज्ञासा जी आहे ना ती जागृत करावी, ओके. पूर्वज्ञान जागृत करावं. बरेच शिक्षक असतात, आता तुम्ही स्कूल टाईमपासून आठवा, काही टीचर वर्गात आले की डायरेक्ट फळ्यावरती नाव टाकतात आणि लिहायला चालू करतात. असं आहे का, नाही. विद्यार्थ्यांशी थोडंसं बोला. जो भाग तुम्ही शिकवणार आहेत तो त्यांना न सांगता त्यांच्याकडून काहीतरी गप्पांच्या मार्गामध्ये तुम्ही त्यांचं पूर्वज्ञान काढून घ्या, मग विद्यार्थ्यांना तुम्ही विषयाकडे न्या, ओके. तर नवीन ज्ञानाची जुन्या ज्ञानाशी सांगड घालावी आणि अध्ययनाची गरज निर्माण करावी की अरे मला एवढंच माहिती आहे तर सर आता पुढचं शिकवणार आहेत, बरोबर. लक्षात आलं. तर हे इथं महत्त्व आहे. त्याच्यानंतर आहे सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. आता इथं सरावाचा नियम खूप सोपा आहे, जास्त काही एक्सप्लेन करायची गरज नाही. तर एकदा शिकवलंय तुम्हाला, एकदा शिकून आता मी हे सेशन तुम्हाला कंडक्ट करते, बरोबर. काही विद्यार्थ्यांना एका ह्याच्यामध्ये लक्षात राहील, एका रिव्हिजनमध्ये, पण शक्यता कमीच आहे. 2 ते 3 रिव्हिजन तुम्हाला लागतात, बरोबर. एकदा शिकून पुरेसं असतं का, नाही. त्या कौशल्याचा तुम्हाला TET पास व्हायसाठी वारंवार हे सगळे सेशन तुम्हाला बघावे लागतील. सरावाने कौशल्य आत्मसात होत नाही
तर कौशल्य अध्यापनात परिस्थिती आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये संबंधाचं आकलन होणं आवश्यक. केवळ पाठांतराचा उपयोग होतो का? नाही. तर इथं तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहेत ते कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. मी तुम्हाला अध्ययनाशी रिलेटेड सांगते, बरोबर. सराव आनंददायी होणं आवश्यक आहे. तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे की अरे हां, आता हे माझ्या लक्षात राहतंय, मी 2दा रिवाईज केलंय, तिसऱ्या वेळेस तर मी काहीच विसरणार नाही. ओके, आनंददायी झाला पाहिजे, बरोबर. तर पाठ्यांशाचा अशा प्रकारे जर तुम्ही सराव केला तर यशाचा आनंददायी अनुभव मिळतो. उदाहरणार्थ कुठलंही उदाहरण तुम्ही घ्या, कुठलाही पाठ्यांश तुम्ही घ्या, तर तिथं तुम्हाला हा एक्सपिरियन्स दिसून येईल. तर सरावाचा नियम थोडक्यात काय, वारंवार एक्सरसाइज तिथं केली पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर हा झाला आपला सरावाचा नियम. याच्यानंतर आपण बघूया तिसरा नियम जो आहे परिणामाचा नियम, लॉ ऑफ इफेक्ट. ठीक आहे, ओके. बघा, प्रतिक्रिया आपण बघितलं, एखादी परिस्थिती आहे, एखादी परिस्थिती आणि प्रतिक्रिया याच्यामध्ये जोडलेला जो संबंध आहे तो सुखद होतो. तेव्हा काय होतं, ती परिस्थिती आणि ती प्रतिक्रिया यांच्यामधले संबंध दृढ होतात. ओके, जर हा संबंध सुखद नाही झाला तर काय होईल, तर इथं याच्यामधला हा जो संबंध दृढ होतोय तो इथं दुर्बल झालेला दिसेल. ओके, जर त्याच्यामधून सुखद अनुभव येत असेल, संबंध असुखद होतो, परिस्थिती जर उलट असेल तर काय होतं, संबंध दुर्बल होतात. उदाहरणार्थ बघा, आपण मांजराचा प्रयोग बघितला थॉर्नडाईकचा. मांजर काय करतात, तो मासा मिळवण्यासाठी त्याला बाहेर पडायचं असतं. तो मांजर काय करतो, अनावश्यक हालचाली करतो, गज चावणं, पिंजऱ्यामध्ये उड्या मारणं, बरोबर. या प्रतिक्रियामधून काय होतं, त्याला उद्दिष्ट प्राप्तीचा सुखद अनुभव आला का नाही, त्याला उद्दिष्ट मिळालं का नाही मिळालं, बरोबर. त्याच्यामुळे काय झालं, त्यांना पुढे ह्या सगळ्या प्रतिक्रिया वगळल्या, बरोबर. पण कळ दाबणं या प्रतिक्रियेमुळे त्याला काय मिळालं, त्याला तो मासा मिळाला, उद्दिष्ट प्राप्तीचा सुखद अनुभव आला, म्हणून त्याची तीच प्रतिक्रिया दृढ झाली. लक्षात आलं. त्यानं पुढे फक्त त्याच हालचालीवरती फोकस केला. म्हणजे उदाहरणार्थ बघा, अध्ययनामध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल मी देते की इंग्रजी शब्दांची स्पेलिंग आपण पाठ करतो स्कूल टाइममध्ये, बरोबर. पाठ करताना एखादा शब्द, एखाद्या शब्दाचं स्पेलिंग सहज पाठ झालं, बरोबर. आणखी स्पेलिंग पाठ करावी तसं वाटतं, मग तुम्हाला मोटिवेशन मिळतं, बरोबर. पण एखाद्या शब्दाचं स्पेलिंग सतत चुकतंय, बरोबर, तर आपला मूड जातो बोलीभाषेमध्ये आणि मग आपल्याला पुढचे शब्द पाठ करायची इच्छा होत नाही. असं होतं अभ्यास करताना. तर हे 3 नियम थॉर्नडाईकच्या उपपत्तीवरून आपल्याला इथं लक्षात येतात आणि याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन पण येतात. तर अध्ययन हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक अध्ययन संक्रमणाचे प्रकार आपल्याला बघायचे आहेत. या टॉपिकचा पहिला पार्ट आपण इथं कव्हर झाला असं म्हणूया. सेकंड पार्ट मी लवकरच घेऊन येईन. सेशन कसं वाटलं कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. गुड डे, टेक केअर.